भाजप नेते आशिष शेलारांचं वादग्रस्त वक्तव्य, मनसेच्या हल्ल्याची तुलना केली पहलगाम हल्ल्याशी। तिकडे धर्म विचारून मारलं, इकडे भाषा विचारून मारतायत, शेलारांचा मनसेवर हल्लाबोल। भोजपुरी अभिनेता निरुहाचं वादग्रस्त विधान, मला मराठी येत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, निरुहाचं ठाकरे बंधूंना थेट आव्हान। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात। पालघरला मुसळधार पावसानं झोडपलं, सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग, सूर्या नदीच्या पातळीत वाढ। यावल तालुक्याच्या मोर नदीच्या पुलावर अपघात, प्रवासी बसच्या अपघातात एक महिला प्रवाशाचा मृत्यू तर 28 प्रवासी जखमी, पुलावर गेल्या महिन्याभरात 28 अपघात। दौंडच्या स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणी आरोपीच्या अटकेचा थरार, रांजणगावच्या हॉटेलातून पळ काढणाऱ्या आरोपीला दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 10 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम विळ्याने दिले तब्बल 39 चटके, अमरावतीच्या मेळघाटातील धक्कादायक प्रकार। पंढरपूर कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच करणार, कोणाचंही नुकसान न करता पुनर्वसन करणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही। आणि पंढरपुरात भाविकांचा उसळला महासागर, टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, दर्शनासाठी लांबच लांब रांगा।